नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्ण ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ओके, काल आपण बडिंग बघितलं, त्याच्यानंतर व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन बघितलं. ओके, कशामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन होतं, त्यानंतर स्पोर फॉर्मेशन कसं होतं फंगसचं ते आपण बघितलं. ओके, सो टुडे वी हॅव टू डिस्कस अबाउट सेक्स्युअल रिप्रोडक्शन. ओके, आत्तापर्यंत जे आपण बघितलं ते काय होतं, असेक्स्युअल रिप्रोडक्शन होतं. मल्टीसेल्युलर आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचं आपण बघितलं. ओके, सो आता सेक्स्युअल रिप्रोडक्शन बघायचं आहे. ओके, सेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणजे टू गॅमेट्स आर परफॉर्म. ओके, म्हणजे इथे दोन गॅमेट्सचं काय असतो, परफॉर्म होतं आणि त्याच्यापासून नवीन झायगोट किंवा नवीन एम्ब्रिओ तयार होत असतो. ओके, हे कशामध्ये होतं, प्लांटमध्ये पण होतं आणि ह्युमन बिंग्समध्ये पण होतं. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. सो आता सेक्स्युअल रिप्रोडक्शन बघा, पेज नंबर 25. सेक्स्युअल रिप्रोडक्शन ऑलवेज ऑकर्स विथ द हेल्प ऑफ टू जर्म सेल. ओके, आपण जर्म सेल बघितल्या होत्या, सोमॅटिक सेल, जर्म सेल. जर्म सेल कुठे असतात, मग जो सेक्स्युअल ऑर्गनचा पार्ट असतो त्या सेक्स्युअल ऑर्गनच्या पार्टमध्ये काय असतं, जर्म सेल असतात. ओके, जर जर्म सेल. ओके, त्याच्यानंतर फिमेल गॅमेट्स अँड मेल गॅमेट्स आर दोज टू जर्म सेल. म्हणजे कोणकोणते असतील, मग मेल गॅमेट असेल, फिमेल गॅमेट्स म्हणजे काय रे, मी तुम्हाला सांगितलं होतं, ओव्हरी. ओके, ओव्हम, जे ओव्हम तयार होतं. ओके, किंवा झायगोट फॉर्मेशन कुठे होतं, फिमेल गॅमेटमध्ये. ओके, म्हणजे फिमेल गॅमेट काय असेल, ओव्हरी, अँड मेल गॅमेट्स काय असेल, स्पर्म असेल. ओके, ओव्हम अँड स्पर्म. स्पर्म कोणाचा असेल, मेल गॅमेट्स, अँड ओव्हम कोणाचा असेल, फिमेल गॅमेट. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर टू मेन प्रोसेसेस ऑकर्स इन द सेक्स्युअल रिप्रोडक्शन. ओके, मग या दोन प्रोसेसच्या थ्रू काय तयार होतं, सेक्स्युअल रिप्रोडक्शन तयार होतं, मेल अँड फिमेल गॅमेटच्या थ्रू. ओके, ते आता बघायचं. आता गॅमेट फॉर्मेशन फर्स्ट, त्याच्यामध्ये टॉपिक आहे गॅमेट फॉर्मेशन कसं होतं, आणि त्याच्यानंतर फर्टिलायझेशन कसं होतं ओव्हरीमध्ये ते पण बघायचं. ओके, सो गॅमेट्स आर फॉर्म बाय दी मिओसिस प्रोसेस आपण बघितली, त्याच्यामध्ये काय फॉर्म होतं, गॅमेट्स फॉर्म होतं. ओके, इन मिओसिस क्रोमोझोम्स नंबर इज रिड्यूस टू हाफ. ओके, हाफ असेल म्हणजेच काय आहे, ते हॅप्लॉइड असेल. ओके, हेन्स हॅप्लॉइड गॅमेट्स आर फॉर्म. ओके, आपण मिओसिस प्रोसेसमध्ये हॅप्लॉइड, डिप्लॉइड ते बघितलेले. ओके, डिप्लॉइड म्हणजे आपण काय करतो, ते 2n असेल, आणि हॅप्लॉइड म्हणजे ओनली n असेल. ओके, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पेज नंबर 26 वरती बघा, फर्टिलायझेशन. ओके, व फर्टिलायझेशन त्याला मराठीत फलन असं म्हणतात. ओके, फर्टिलायझेशन, अ डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म इन दिस प्रोसेस बाय युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट्स. ओके, म्हणजे काय होतं माहिती आहे का, डिप्लॉइड झायगोट केव्हा तयार होतो, जेव्हा मेल आणि फिमेल दोन्ही गॅमेट्स एकत्र येतात तेव्हा काय तयार होतो, डिप्लॉइड झायगोट तयार होतो. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. झायगोट म्हणजे एक प्रकारचा, आपण त्याला अंडाशय वगैरे म्हणतो. ओके, एक प्रकारचा एक टाईप असेल. ओके, झायगोट मग केव्हा तयार होईल, जेव्हा मेल अँड फिमेल गॅमेट्स तयार होतील तेव्हा. ओके, द झायगोट डिवाइड्स बाय मायटोसिस अँड इम्ब्रिओ इज फॉर्म. मग झायगोटचं काय होतं, डिव्हिजन होतं. डिव्हिजन झाल्यानंतर मायटोसिस प्रोसेसमध्ये, म्हणजे जसं सेल डिव्हिजन होतं, त्याच्यापासून काय तयार होतं, इम्ब्रिओ तयार होतं. ओके, आता ही जी काही पूर्ण प्रोसेस आहे आपल्याला ही पुढे बघायची, जे कशा पद्धतीने इम्ब्रिओ हा तयार होतो. ओके, द इम्ब्रिओ डेव्हलप्स टू फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल. ओके, मग हळूहळू तो इम्ब्रिओची काय होते, वाढ होत जाते आणि त्याच्यापासून नवीन बेबी तयार होतं. ओके, two parents, that is male parents and female parents, are involved in this type of reproduction. ओके, मग आता झायगोट म्हणजे इम्ब्रिओ तयार होतोय, म्हणजे मेल गॅमेट्स अँड फिमेल गॅमेट्स, म्हणजे ओव्हम आणि स्पर्म ह्या दोघांचं काय होतं, फर्टिलायझेशन होतं, आणि फर्टिलायझेशन तयार होऊन काय तयार होतो, झाल्यानंतर इम्ब्रिओ तयार होतो. ओके, आणि त्याच्यामध्ये दोन जण इव्हॉल्व असेल, पॅरेंट अँड फिमेल अँड मेल. ओके, okay, reproduction, fusion of male gametes of male parent and female gametes of female parents occur. म्हणजे त्यांचं फ्युजन होतं. फ्युजन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, फ्युजन आणि फिशन म्हणजे काय, एकापासून असे वाढत जाणे. फ्युजन म्हणजे दोघांचा एक तयार होणे, म्हणजे इथे फ्युजन म्हटलेले. ओके,
ड्यू टू दिस न्यू इंडिव्हिज्युअल ऑलवेज हॅज रिकॉम्बिनेट जीन्स ऑफ बोथ पॅरेंट्स. ओके, म्हणजे काय होतं, मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स ह्या दोघांचं फ्युजन होतं, म्हणजे दोघी एकत्र येतात. एकत्र झाल्यामुळे काय होतं, फर्टिलायझेशन होतं. आणि हे जे काही जीन्स असतात, म्हणजे आता मेल गॅमेट्समधले काही जीन्स हे फिमेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचे काही जीन्स मेल गॅमेट, आणि यांच्यापासून लास्टला असा एक झायगोट तयार होतो. ओके, हा झायगोट केव्हा तयार होतो, जेव्हा हे दोघांचं फर्टिलायझेशन होतं तेव्हा. मग फर्टिलायझेशन तयार होऊन असा एक इम्ब्रिओ तयार झाला. म्हणजे काय होतं माहिती आहे का, हा जो मेल गॅमेट्स आहे किंवा मेल पॅरेंट असेल किंवा फिमेल पॅरेंट असेल, ह्या दोघांपैकी कुठले ना कुठले कॅरेक्टर हे कोणामध्ये येतात, ह्या बेबीमध्ये येतात. ओके, म्हणजे इम्ब्रिओमध्ये येतात. म्हणून आपण म्हणतो की तर काही वेळेस बघा, काही बेबी कसे असतात, वडिलांसारखे दिसतात, काही आईसारखे दिसतात. आईसारखे असले म्हणजे फिमेल गॅमेटचे काही जे काही जीन्स आहे ते कशात डायरेक्टली ट्रान्सफर होत असतात, या झायगॉटमध्ये किंवा इम्ब्रिओमध्ये. ओके, त्याच्यानंतर बघा, हेन्स द न्यू इंडिव्हिज्युअल शोज सिमिलॅरिटीज विथ दी पॅरेंट. ओके, म्हणजे सिमिलॅरिटी म्हणजे दोघांमध्ये थोडी थोडी सिमिलॅरिटी दिसते, किंवा एकतर त्याचे केस जे काही हेअर असेल ते वडिलांसारखे असेल, बट फेस कोणासारखा असेल, आईसारखा असेल. ओके, मग हे कशामुळे होतं, या दोघांच्या जे काही गॅमेट्स आहे, गॅमेट्सचं जेव्हा फ्युजन होतं आणि त्याच्यापासून काही जीन्स कुठे ट्रान्सफर होतात, या इम्ब्रिओमध्ये. ओके, म्हणजे यांच्या DNA मध्ये. Diversity in living organism occurs due to genetic variation. Genetic variation helps the organism to adjust with the changing environmental and thereby to maintain their existence. Due to this, plant and animals can save themselves from being extinct. ओके, म्हणजे जर सपोज रिप्रोडक्शन अशा पद्धतीने झालं नसतं तर प्लांट, आता जे प्लांट असेल किंवा ॲनिमल असेल, ओके, ते ॲनिमल किंवा प्लांट हे त्यांचे काय झाले असते, एक्सटिंक्ट झाले असते. ओके, म्हणजे नाहीसे झाले असते जर रिप्रोडक्शन झालं नसतं तर. ओके, आता सपोज आपले आईवडील होते म्हणून आपण तयार झालो. ओके, जर आईवडिलांपासून म्हणजे आईवडील सुद्धा तयार झाले नसते, जो फर्स्ट ह्युमन बिंग होता, जर त्यांच्यामध्ये जर सेक्स्युअल रिप्रोडक्शन झालं नसतं तर आपण तयार झालो असतो का, नाही. ओके, म्हणजे कसं आहे माहिती आहे का, हे स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये हळूहळू काय होत जातात, चेंजेस होत जातं. म्हणजे आता सपोज आपण ह्युमन बिंग असेल, ह्युमन बिंगचं अस्तित्व कोणामुळे टिकून राहिलं, ते जे काय आपला आदिमानव असेल त्यांच्यामुळे. ओके, त्यांच्यामध्ये सेक्स्युअल रिप्रोडक्शन झालं, त्याच्यापासून असं स्टेप बाय स्टेप नवीन ह्युमन तयार होत गेला. ओके, हे लक्षात ठेवा. जर हे झालं नसतं तर ॲनिमल आणि प्लांट सर्व काय झाले असते, एक्सटिंक्ट झाले असते, म्हणजे नाहीसे झाले असते. ओके, म्हणून हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट बघायचा आहे, लेट्स थिंक म्हणून 2 क्वेश्चन विचारले. व्हॉट वुल हॅव बीन हॅपन इफ द मेल अँड फिमेल गॅमेट्स हॅड बीन डिप्लॉइड. आता जर समजा डिप्लॉइड दोन्ही पण मेल आणि फिमेल गॅमेट 2n असे राहिले असते, तर ते 4n जो काही बेबी असेल त्याच्यामध्ये 4n काय असतात, सेल्स गेले असते, बरं की नाही. आता हे डिप्लॉइडचे म्हणजे 4 पटीने झाले असते ना त्याच्या सेल्स. मग आता जो काही नवीन बेबी तयार होणारा असेल तर त्याच्यामध्ये पण काय असेल, डिप्लॉइड सेल असेल. ओके, मग या दोघांपासून जर डिप्लॉइड गेले असते तर तो खूप असा मोठा दिसला असता ना, हत्तीसारखा. ओके, म्हणजे जे काही त्याच्यात म्हणजे मेलचे हाप्लॉइड आणि फिमेलचे हाप्लॉइड असे मिळून दोघांचं काय तयार होतं, त्या बेबीमध्ये एक डिप्लॉइड सेल्स तयार होते. ओके, सेकंड क्वेश्चन, व्हॉट वुड हॅव बीन हॅपन इफ एनी वन ऑफ दी सेल इन नेचर हॅड नॉट बीन डिवायडेड बाय मिओसिस. आता मिओसिसमध्ये आपण बघितलंय कशा पद्धतीने जर्म सेल्स काय होते, डिवाइड्स होत जातात. जर डिवाइड झाल्या नसत्या तर नवीन इम्ब्रिओ पण तयार झाला नसता किंवा सेल डिव्हिजन पण झालं नसतं. ओके, समजलं. त्याच्यानंतर पुढचा पार्ट बघायचा आहे, सेक्स्युअल रिप्रोडक्शन इन प्लांट. ओके, मी कालच्या तुम्हाला ते ॲनिमेशन सेंड केलं, त्या ॲनिमेशनमध्ये कशा पद्धतीने इथे फर्टिलायझेशन होतं एवढ्या फ्लॉवर्समध्ये. ओके, हे फर्टिलायझेशन बघितलं. ओके, त्याच्यानंतर हे पुढच्या ह्या डायग्राम पण आपण त्या ॲनिमेशनमध्ये बघितल्या. ओके, मग आता तुम्हाला लाईटली मी जरी सांगितलं तरी समजेल. जर ज्यांनी ते मागचा व्हिडिओ बघितला नसला तो व्हिडिओ बघा, कशा पद्धतीने सेक्स्युअल रिप्रोडक्शन होतं प्लांटमध्ये. ओके, त्याच्यानंतर बघा, फ्लावर इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्स्युअल रिप्रोडक्शन इन प्लांट. ओके, फ्लॉवरमध्ये
सगळ्यात इम्पॉर्टंट जे काय फर्टिलायझेशन होतं प्लांटचं ते कशात होतं, फ्लॉवर्समध्ये. ओके, आता हे फ्लॉवर्स तुम्हाला कशाचं, हिबिस्कसचा फ्लॉवर काढलेले बघा, हिबिस्कस फ्लॉवर. ओके, मग हा जो काय पार्ट असेल, हा एवढा पार्ट कशाचा असेल, रिप्रोडक्शनचा पार्ट आहे. ओके, त्याच्यानंतर बघा त्याचे 4 फ्लोरल ओव्हरल्स असतात. ओके, इट कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल ओव्हरल्स. ओके, फ्लोरल ओव्हरल्स म्हणजे एक प्रकारचं ते मंडल आहे, त्याला मराठीत मंडली म्हणतात. आपल्याला मराठीत नाही बघायचं, मराठीत खूप हार्ड त्याचा मिनिंग होईल. ओके, इट कन्सिस्ट ऑफ, आता लक्षात ठेवायचं सेक्स्युअल रिप्रोडक्शन प्लांटमध्ये ते 4 फ्लोरल ओव्हरल असतात. ओके, मग कोणकोणते असतात बघा, कॅलिक्स. कॅलिक्स म्हणजे कॅलिक्स करोला, हा जो इथे दिसत असेल बघा, कॅलिक्स लास्टला हे बघा इथे कॅलिक्स. ओके, कॅलिक्स, करोला, करोला दिस इज. ओके, करोला दॅट मीन्स हे पेटल असतात, पाकळी तुम्हाला माहीत असेल. ओके, फुलाची पाकळी जी असते ती, त्याला आपण काय म्हणतो, करोला. करोलाचा पार्ट म्हणजे करोला आणि कॅलिक्स. ओके, अजून काय सांगितलं आहे, अँड्रोशियम, गायनोशियम. अँड्रोशियमचा पार्ट म्हणजे कोणता पार्ट आहे हे बघा, आता हा गायनोशियमचा पार्ट आहे, हे बघा स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी, हा एवढा जो काय पार्ट असेल म्हणजे हा फिमेल पार्ट आहे. ओके, गायनोशियमचा पार्ट म्हणजेच काय, हा फिमेल पार्ट असतो. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजे कुठून असेल हे बघा, स्टिग्मा इथून, आता ही लास्टला ही काय, ओव्हरी बघा इथे म्हटलं बघा, ओव्हरी. ओके, ओव्हरी ही काय आहे, ओव्हरी. त्याच्यानंतर स्टाईल आणि स्टिग्मा म्हणजे 1, 2 आणि 3, हा जो पार्ट आहे हा पार्ट कशाचा आहे, गायनोशियम म्हणजे फिमेल पार्ट असतो फ्लॉवरमध्ये. ओके, आणि मेल पार्ट कोणता असेल, हा करोला असेल, कॅलिक्स वगैरे. ओके, आता इथे म्हटलेलं आहे बघा, फिलामेंट ऑफ अँड्रोशियम म्हणजे अँथर. ओके, किंवा फिलामेंट, हा पार्ट जो असेल तो कशाचा पार्ट आहे, अँड्रोशियम. अँड्रोशियम म्हणजे हा मेल पार्ट असतो फ्लॉवरमधला. ओके, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघायचं पुढे, अरेंज इन सिक्वेन्स फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. आउटसाइड पासून इनसाइड पर्यंत. आता हा जो मधला पार्ट आहे तो कुठे असेल, इनसाइड. तुम्ही हिबिस्कस म्हणजे जास्वंदीचं फ्लॉवर बघितलं असेल, तिथे हे बघा अशी खोल अशी पोकळी असते बघा खाली, म्हणजे जो सेंटरचा पार्ट असतो ना, असा एक वरती असा एक असा पार्ट असतो बघा. ओके, हा जो पार्ट असतो त्याला काय म्हटलंय, स्टिग्माचा पार्ट असतो, म्हणजे तो गायनोशियमचा पार्ट असतो, फिमेल पार्ट असतो सेंटरचा. ओके, आणि हा जो आउटर मोस्ट पार्ट दिसतो किंवा हे आपल्याला पोलन ग्रेन्स दिसतात, असे तुरे आलेले दिसतात बघा त्या जास्वंदीचे. ओके, म्हणजे ते काय असतात, पोलन ग्रेन्स असतात. ओके, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा पुढे, अँड्रोशियम अँड गायनोशियम आर कॉल्ड ॲज इसेन्शियल ओव्हरल्स. इसेन्शियल आहे रिप्रोडक्शनसाठी सर्वात महत्त्वाचे ओव्हरल्स. ओके, बिकॉज दे परफॉर्म दी फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम, अँड्रोशियम अँड गायनोशियम म्हणजे मेल आणि फिमेलचं काय होतं, रिप्रोडक्शन होतं कशात, प्लांटमध्ये. त्याच्यानंतर बघा, रिप्रोडक्शन वेअर ॲज कॅलिक्स अँड करोला आर कॉल्ड ॲज ॲसेसरी ओव्हरल्स. ओके, कॅलिक्स आणि कॅलिक्स म्हणजे हा जो काही पार्ट असतो बघा, असा फुलाच्या तळाकडला असं पार्ट असतो बघा खालचा, गुलाबाचं फूल बघितलं असेल त्याचा असं ग्रीनिश कलरचा असे ते पाकळी असते बघा लास्टला खाली. ओके, त्या पार्टला काय म्हणलंय, कॅलिक्स, त्याला सेपल्स पण म्हणतात. ओके, त्याच्यानंतर बघा, मेंबर्स ऑफ कॅलिक्स आर कॉल्ड ॲज सेपल्स. ओके, मग आता इथे एक मिनटं, करोला आर कॉल्ड ॲज ॲसेसरी ओव्हरल्स बिकॉज दे आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्शन ऑफ इनर ओव्हरल्स. ओके, म्हणजे हा कॅलिक्स आणि करोला असतो तो मधल्या पार्ट, हा जो काही एवढा पार्ट आहे. ओके, एवढ्या पार्टला काय करतो, प्रोटेक्शनचं काम करत असतो. ओके, त्याच्यानंतर मेंबर ऑफ कॅलिक्स आर कॉल्ड ॲज सेपल. सेपल म्हणजे प्रकारचे पाकळ्या असतात, पेटल्स. ओके, कॅलिक्स अँड सेपल. सेपल म्हणजे खालची जी काय पाकळी सारखी दिसते बघा, ही काय सेपल्स. ओके, अँड दे आर ग्रीन कलर, आणि ते कसं असेल, ग्रीन कलरमध्ये असेल. मेंबर ऑफ करोला आर कॉल्ड ॲज पेटल्स. पेटल्स म्हणजे पाकळी. ओके, म्हणजे हे बघा आपल्याला या पेटलचा सुगंध येतो. ओके, गुलाब असेल किंवा जास्वंद असेल, हे जे काही पाकळी असते या पाकळीचा आपल्याला सुगंध येत असतो. ओके, अँड दे आर व्हेरियसली कलर्ड. ओके, वेगवेगळे कलर असतात कशाचे, करोलाचे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा पार्ट बघायचा आपल्याला, अ फ्लॉवर इज कॉल्ड ॲज बायसेक्स्युअल इफ बोथ ओव्हरल दॅट इज अँड्रोशियम अँड गायनोशियम आर प्रेझेंट इन सेम फ्लॉवर. जर एकाच फ्लॉवरमध्ये जर अँड्रोशियम अँड गायनोशियम असेल, म्हणजे हा जो वरचा पार्ट आहे गायनोशियमचा पार्ट असेल आणि अँड्रोशियमचाही पार्ट असेल, तर त्या
फ्लॉवरला काय म्हणतात, बायसेक्सुअल म्हणतात. ओके, बाय म्हणजे दोघांपासून ते काय होतं, रिप्रोडक्शन होतं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, बायसेक्सुअल. ओके, फॉर एक्झाम्पल हिबिस्कसमध्ये तुम्हाला ते असे पोलन ग्रेन दिसत असतील बघा, असे तुरे तुरे दिसतात. असे बरेच फ्लॉवर्समध्ये काय असतं, तुरे असतात. ओके, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, बायसेक्सुअल. म्हणजे मेल पार्ट पण असतो आणि फिमेल पार्ट दोघी मिळून जे रिप्रोडक्शन होतं त्याला आपण काय म्हणतो, बायसेक्सुअल रिप्रोडक्शन होतं. ओके, मग एक्झाम्पल कोणतं घ्यायचं, हिबिस्कस. A flower is called as unisexual if any one of these above mentioned two oral is present in the flower. If only androecium is present, it is male flower. And if only gynoecium is present, flower is female flower. For example, papaya. Okay, जे काही पपायाचं जे काही प्लांट असेल त्या पपाया प्लांटमध्ये तुम्ही बघितलं असेल. ओके, हा जो पार्ट असतो बघा इथे दाखवलाय, फिमेल फ्लॉवर अँड मेल फ्लॉवर. काही वेळेस बघा आपण पपईचं झाड लावतो, तिला पपायाच येत नाही, बरं की नाही. पपायाच आल्याने म्हणजे ते मेल पार्ट असेल. ओके, म्हणजे त्या मेल पार्टला जास्त प्रमाणात पपई येत नाही. ओके, आणि मेल आणि फिमेलचा पार्ट असतो बघा पपईमध्ये. ओके, म्हणजे हे सेपरेट असतात. ओके, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट बघायचा आपल्याला पुढे. मेनी फ्लॉवर्स हॅव दी स्टॉक टू सपोर्ट कॉल्ड ॲज पेडिकल and such flower are called as pedicellate, whereas flower without stalk is called as sessile. ओके, पेडिकल म्हणजे काय, ज्या फ्लॉवरला खाली हे असतो, सपोर्ट असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे बघा इथे दाखवलंय बघा, पेडिकल म्हणजे हे काय करतं, ह्या फ्लॉवरला सपोर्टिंगचं काम करतो. आपण याला देठ म्हणतो. पेडिकल म्हणजे काय, एक प्रकारचा देठ. ओके, अँड सच फ्लॉवर आर कॉल्ड ॲज पेडिसिलेट. मग त्याच फ्लॉवरला काय म्हणतात, पेडिसिलेट फ्लॉवर. वेअर ॲज फ्लॉवर विदाऊट स्टॉक म्हणजे ज्या फ्लॉवरला स्टॉक म्हणजे देठ नसतो त्या फ्लॉवरला काय म्हणतात, सेसाईल. ओके, हे लक्षात राहू द्या, सेसाईल आणि पेडिकल, पेडिसिलेट आणि सेसाईल. त्याच्यानंतर अँड्रोशियम इज मेल ओरल अँड इट्स मेंबर आर कॉल्ड ॲज स्टॅमेन्स. ओके, अँड्रोशियमच्या मेंबरलाच काय म्हटलेलं आहे, स्टॅमेन म्हटलंय. गायनोशियम इज फिमेल ओरल अँड इट्स मेम्ब्रेन्स आर कॉल्ड ॲज कार्पेल. कार्पेल्स म्हणजे काय, त्याचे जे काही बाहेरचं जे काही मेम्ब्रेन असेल त्या मेम्ब्रेन्सला काय म्हटलंय, कार्पेल्स. कोणाच्या, गायनोशियमच्या. मेंबर्स ऑफ गायनोशियम आर कॉल्ड ॲज कार्पेल्स. दिस मे बी सेपरेट ऑर युनायटेड. म्हणजे ते एकापासून काय असतात, ते सेपरेट असतात त्या गायनोशियमपासून. अ हॉलो स्टाईल कम्स अप फ्रॉम दी ओव्हरी. एक मिनटं. Members of gynoecium are called as carpel. These may be separate from united. Ovary is present at the basal end of each carpel. Okay, म्हणजे ओव्हरी. ओके, फॉर एक्झाम्पल हे बघा, आता हे स्टिग्मा स्टाईल ओव्हरी. ओव्हरी कुठे असते, लास्टला असते बघा, आणि हा होलो टाईप स्ट्रक्चर असतं. आता पुढे आपल्याला बघायचे, स्टिग्मा म्हणजे कुठे, अप्पर साईडला असेल. स्टाईल म्हणजे ही जी काही पोकळी असते ही पोकळी. ओके, आणि ओव्हरी म्हणजे लास्टला हा ओव्हरीचा पार्ट असतो. ओके, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे बघा, अ होलो स्टाईल कम्स अप फ्रॉम ओव्हरी. स्टिग्मा इज प्रेझेंट ॲट दी टीप ऑफ स्टाईल. म्हणजे स्टिग्मा कुठे प्रेझेंट असतो, इथे एकदम टिपला म्हणजे टोकाला वरती. ओके, ओव्हरी कंटेन वन ऑर मेनी ओव्हल्स. मग लास्टला जी काही ओव्हरी असते बघा, ही ओव्हरीचा पार्ट आहे. हा ओव्हरी काय, एक किंवा एकापेक्षा जास्त ओव्हल्स म्हणजे एक एग असेल, अंड, ते तयार करत असते ओव्हरी. ओके, इन फ्लॉवर. त्याच्यानंतर बघा, इम्ब्रियो सॅक इज फॉर्म इन इच ओव्हल बाय मिओसिस. मग ह्या एका ओव्हलमध्ये हे बघा इथे इम्ब्रियो सॅक म्हणजे जी गर्भपिशवी असेल ती गर्भपिशवी तयार होते. कुठे, एका ओव्हलपासून. कुठे, फ्लॉवरमध्ये. इच इम्ब्रियो सॅक कन्सिस्ट ऑफ हॅप्लॉइड एग सेल. म्हणजे एका याच्यापासून हॅप्लॉइड एग सेल तयार होता अँड 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लिआय. ओके, म्हणजे 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लिआय आणि एक हॅप्लॉइड एग सेल तयार होते. कोणापासून, एका इम्ब्रियो सॅकपासून. ओके, पोलन ग्रेन्स फ्रॉम अनदर आर ट्रान्सफर्ड टू स्टिग्मा. म्हणजे पोलन ग्रेन म्हणजे काय असतं माहिती आहे का, आता हे जे काही पोलन ग्रेन दिसत आहे बघा. ओके, हे पोलन ग्रेन्स म्हणजे आता ते जास्वंदीचे पोलन ग्रेन्स बघितले असेल तुम्ही. जास्वंदीचं फूल असतं आणि मध्ये असे पोलन ग्रेन्स असतात बघा, ते तुरे असतात. ओके, असे तुरे असतात. मग काय होतं माहिती आहे का, हे
हळूहळू काय होतात, हे वाळून जातात. ओके, म्हणजे हे वाळल्यानंतर म्हणजे यांचा लाईफ टाईम म्हणजे रिप्रोडक्शनचा कालावधी आल्यानंतर हे तुरे कुठे येतात. ओके, मग हे जे काय पोलन ग्रेन्स हे खाली येतात म्हणजे इथे स्टिग्मा असतोय बघा, स्टिग्मा, या स्टिग्मावरती येतात आणि हा स्टिग्मा कसा असतो, स्टिकी असतो म्हणजे चिकट असतो आणि त्या स्टिग्मावरती येऊन चिटकतात आणि हळूहळू ही पोकळी जी असते या पोकळीच्या थ्रू कुठे येतात, ओव्हरीमध्ये. मग इथे फर्टिलायझेशन होतं. ओके, पुढे बघा आता, embryo sac is often pollen grains from another transfer to stigma. This is called as pollination. म्हणजे ते केव्हा होतं, जेव्हा पॉलिनेशन प्रोसेस तयार होते तेव्हा ते ट्रान्सफर होतात पोलन ग्रेन्स. ओके, कुठे ट्रान्सफर होतात, स्टिग्माकडे म्हणजे अप्पर साईडला. पॉलिनेशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ अ बायोटिक एजंट. मग हे पॉलिनेशन जे असेल ते पॉलिनेशन कशाच्या थ्रू ऑकर्स होतं, वाईन किंवा वॉटर, म्हणजे हवा असेल तर हवेमुळं ते उडून कशावरती येतात, ह्या स्टिग्मावरती येतात, किंवा वॉटर म्हणजे पावसाळ्यात मध्ये. ओके, पाऊस पडल्यामुळे ते कुठे येतात, खाली ओव्हरीकडे येतात. ओके, स्टिग्मा बिकम्स स्टिकी ड्युरिंग पॉलिनेशन. पोलन जर्मिनेट when they fall upon such a sticky stigma. म्हणजे स्टिग्मा कसा असतो, पूर्णपणे असा चिकट असतो आणि ते येऊन तिथे काय होतात, स्टिक होतात. लॉंग पोलन ट्यूब्स अँड 2 मेल गॅमेट्स आर फॉर्म. म्हणजे तिथे एक प्रकारची पोलन ट्यूब जी असते ती पोलन ट्यूब आणि 2 मेल गॅमेट्स तिथे काय होतात, तयार होतात. द पोलन ट्यूब्स कॅरीज मेल गॅमेट. ओके, म्हणजे ही पोलन ट्यूब असते, ही पोलन ट्यूब्स काय करते, कॅरी करते मेल गॅमेट्स. ओके, दोन्ही मेल गॅमेट्सला काय करते, ती कॅरी करते आणि फिमेल गॅमेटकडे खाली घेऊन येते. ओके, पुढे काय म्हटलंय, टीप ऑफ पोलन ट्यूब, म्हणजे जी पोलन ट्यूब तयार झालेली असते तिचं जे काय टीप असतं म्हणजे टोक असतं ते काय होऊन जातं, बस्ट होऊन जातं म्हणजे फुटून जातं. फुटून गेल्यामुळे काय होतं, अँड 2 मेल गॅमेट्स आर रिलीज. म्हणजे जे ती घेऊन आलेली असती मेल गॅमेट्स, ते दोघी ते काय होऊन जातात, रिलीज होऊन जातात इम्ब्रिओ सॅकमध्ये. म्हणजे आता इथे इम्ब्रिओ सॅक तयार झालेली सपोज, मग इथपर्यंत आल्यानंतर ती पोलन ट्यूब काय होऊन जाते, बस्ट होऊन जाते. बस्ट झाल्यानंतर हळूहळू ते कशात येतात, त्या गर्भाशयामध्ये म्हणजे इम्ब्रिओ सॅकमध्ये येतात. ओके, आणि तिथंच ते काय करतात, फर्टिलायझेशन करतात. ओके, वन मेल गॅमेट्स युनाइट्स विथ एक सेल टू फॉर्म झायगोट. ओके, म्हणजे एक जे काही एक आता 2 मेल गॅमेट्स आलेले असतात त्याच्यापैकी एक मेल गॅमेट्स काय करतो, एक सेल टू फॉर्म झायगोट. म्हणजे जी पहिली एक सेल असेल ती झायगोट काय करेल, तयार करेल, आणि जी दुसरी असेल ती काय करेल बघा, दिस इज फर्टिलायझेशन. म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण, फर्टिलायझेशन. अँड सेकंड मेल गॅमेट्स युनाइट्स विथ 2 पोलर न्यूक्लिआय अँड इंडोस्पर्म इज फॉर्म. म्हणजे ते 2 पोलर न्यूक्लिआयकडे ते जाईल आणि त्याच्यापासून इंडोस्पर्म काय होईल, तयार होईल. ॲज 2 न्यूक्लिआय पार्टिसिपेट इन दिस प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज डबल फर्टिलायझेशन. म्हणजे बघा, एक मेल गॅमेट काय करतो, तिथे येऊन झायगोट तयार करतो आणि एक मेल गॅमेट काय करतो, इंडोस्पर्म तयार करतो, आणि हे दोघी मिळून एकत्र येऊन काय करतात, काम करतात. म्हणून त्या प्रोसेसला काय म्हटलंय, डबल फर्टिलायझेशन. ओके, आता आपल्या ह्युमन बिंगमध्ये फर्टिलायझेशन ओनली वन फर्टिलायझेशन, इथे काय होतं, डबल फर्टिलायझेशन तयार होतं. ओके, आता इथे म्हटले बघा, पोलर न्यूक्लियस. ओके, एक सेल, इथे एक सेल तयार करेल, त्याच्यापासून झायगोट तयार करेल, आणि एक पोलर न्यूक्लियस इथे. ओके, त्याच्यापासून इंडोस्पर्म तयार होईल आणि एकापासून झायगोट तयार होईल. ओके, त्याच्यानंतर डू यू नो वेन पॉलिनेशन इन्व्हॉल्व्स ओनली 1 फ्लॉवर और 2 फ्लॉवर बोर्न ऑन सेम प्लांट इट इज कॉल्ड ॲज सेल्फ पॉलिनेशन. आता समजा बघा, जास्वंदीच्या फुलाच्या शेजारीच परत दुसरं जास्वंदीचं फुल आहे. ओके, इथे फुल आहे, इथे पण एक फुल आहे. ओके, मग आता इथले जे काही पोलन ग्रेन्स आहे ते पोलन ग्रेन्स याच्यावरती येऊन पडले, एकतर मग वाऱ्यामुळे येऊन पडतील, किंवा म्हणजे एखाद्या वेळेस सपोज पावसामुळे किंवा वाऱ्यामुळे एकाच याच्यावरती येऊन पडतील, म्हणजे एकाच झाडाच्या प्लांटवरती येऊन पडतील, फ्लॉवरवरती, तर त्याला आपण काय म्हणतो, सेल्फ पॉलिनेशन. म्हणजे ते स्वतः पडलेले. ओके, स्वतःहून. ओके, आणि हे क्रॉस पॉलिनेशन पुढे म्हटले बघा. क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, आता हे जवळजवळ 2 झाड आहे, किंवा आता समजा इथे एक झाड आहे आणि 5-6 मीटरवरती एक झाड आहे. ओके, आता इथल्या झाडाचे जे काही पोलन ग्रेन्स आहे, ओके, पोलन ग्रेन्स म्हणजे मेलचा जो काही पार्ट असेल तो, म्हणजे वरचा जो तुऱ्याकडचा पार्ट आपण म्हणतो,
ते काय करेल, एखादा फुलपाखरू किंवा एखादा बटरफ्लाय किंवा एखादा इन्सेक्ट असेल, ओके, ते इन्सेक्ट काय करेल, याच्यावरती बसेल आणि बसल्यानंतर हे जो काही वरचा जो पार्ट आहे तो पार्ट काय करेल, कॅरी करून दुसऱ्या फ्लॉवरवरती येऊन परत बसला सपोज. ओके, आता एखादा बटरफ्लाय इथून परत इथं येऊन बसला म्हणजे तो काय करेल, मेलचा पार्ट इकडे कॅरी करून आणेल. ओके, मग इथे कॅरी करून आणि जर सपोज त्यांनी इथे सोडून दिला, ओके, सोडल्यामुळे काय होतं, मग इथे लगेच इकडचं जे काही मेलचा पार्ट आहे तो इकडे येऊन काय करेल, फर्टिलायझेशन करेल या फ्लॉवरमध्ये. ओके, म्हणून याला काय म्हटलेलं आहे, क्रॉस पॉलिनेशन म्हटलंय. ओके, हे लक्षात ठेवा, इथे तेच सांगितलं. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट बघायचा आहे, सीड जर्मिनेशन कशा पद्धतीने होतं. सीड, आता आपण बी टाकतो, आता सपोज मका टाकली, सपोज मका टाकल्यानंतर त्याच्यापासून कशा पद्धतीने प्लांट तयार होतं ते आपण बघतो. ओके, टेक अ सुटेबल ग्लास वेसल लाईक कोनिकल फ्लास्क ऑर बीकर. आता हे जे काही ट्राय दिस हे करून बघा तुम्ही. ओके, त्याच्यानंतर खाली काय म्हटलंय, ओव्हूल डेव्हलप्स इनटू सीड अँड ओव्हरी इनटू फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन. म्हणजे जे आपण मागच्या पेजवरती बघितलं, मग हे जे काही ओव्हूल तयार झालेलं असतं ते काय करतं, ओव्हूलचं डेव्हलपेशन कशात होतं, डेव्हलपमेंट कशात होते, सीडमध्ये होते, म्हणजे बी मध्ये होते. आणि जी ओव्हरी खालचा जो पार्ट असेल त्या ओव्हरीचा पार्ट कशात तयार होतो, फ्रूटमध्ये आफ्टर फर्टिलायझेशन. ओके, सीड्स फॉल अपॉन दी ग्राउंड्स, मग ते एक प्रकारचं फ्रूट तयार झालं आणि त्याचे जे काही सीड आहे, सीड जर सपोज आपण मातीत टाकले तर त्याच्यापासून नवीन बीजांकुरण तयार होतं. ओके, म्हणजे जर्मिनेट होतं, ते जर्मिनेट इन द सॉइल अंडर फेवरेबल कंडिशन. झायगोट डेव्हलप ॲट द कॉस्ट ऑफ फूड स्टोअर इन इंडोस्पर्म. म्हणजे इंडोस्पर्ममध्ये काय केलेलं असतं, ह्या झायगोटने बरंच असं फूड स्टोअर केलेलं असतं आणि त्या हळूहळू काय होतं, रिलीज होतं आणि त्याच्यापासून नवीन प्लांटलेट तयार होतं. त्या प्रोसेसलाच काय म्हटलेलं आहे, सीड जर्मिनेशन म्हटलं आहे. ओके, हे सीड जर्मिनेशनचा पार्ट पण लक्षात राहू द्या. सीड जर्मिनेशन विचारलं तर एवढं पूर्ण पॅरेग्राफ राईट करायचं आहे. ओके, सो आता उद्याच्या लेक्चरला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग डिस्कस करू. ओके, समजलं असेल, काय अडचण असेल तर लगेच मला मेसेज किंवा कमेंट करायची. ओके, धन्यवाद.